नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अखेर घोडं गंगेत न्हालं, पालकमंत्री पदाचा मुकुट डोक्यावर बसला आणि गेले वर्ष सव्वा वर्ष नाराज असलेले भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले. कसं घडलं, कसं काय झालं, यामागचं सगळं राजकारण काय आहे आणि पडद्यामागे नेमकं काय काय घडलं हे सगळं समजून घेऊयात या व्हिडिओमधनं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्रहो, आजच शिक्कामोर्तब झालेला आहे. नाशिक आणि रायगड या दोन्हीच्या पालकमंत्री पदावर अखेर शिक्कामोर्तब झालं. शिक्कामोर्तब झालं म्हणजे यस, हे पालकमंत्री झालेले आहेत. आता नाशिकचे पालकमंत्री कोण झाले तर अर्थातच नाशिकचे पालकमंत्री म्हणजे कुंभमेळा मंत्री जे आहेत सध्याचे आणि भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन हे अखेर नाशिकचे पालकमंत्री झाले. ते होणार होते, ते ठरलंच होतं. पण सगळ्यात इंटरेस्टिंग भाग किंवा सगळ्यात लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे रायगडचे पालकमंत्री पद कुणाकडे जाणार, ते भरत गोगावलेंना मिळणार का, हा सगळा प्रश्न गेले वर्ष सव्वा वर्ष महाराष्ट्राला पडला, महाराष्ट्राच्या जनतेला पडला, राजकीय लोकांना पडला, विरोधकांना पडला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना शिंदे गटामध्ये तर तो पडलाच पडला. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाकडे लक्ष होतं. अखेर आज रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि आता ते रायगडचे पालकमंत्री असणार आहेत. पण स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे. इतकी इंटरेस्टिंग आहे की एखादा माणूस आपल्याला हे पद मिळत नाही म्हणून किती नाराज व्हावा अशी ही सगळी स्टोरी आहे. लंबी स्टोरी आहे, वर्ष सव्वा वर्षाची स्टोरी आहे. जसं फडणवीस सरकार सत्तेमध्ये आलं, मंत्रिमंडळाची सगळी रचना झाली आणि मग प्रत्येकाचे पालकमंत्री ठरले गेले आणि रायगडचे पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद रायगडचं देण्यात आलं. तिकडे नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजनांना ते पालकमंत्रीपद देण्यात आलं आणि इथेच नाराजीची ठिणगी पडली, इथेच वादाची ठिणगी पडली आणि भरत गोगावले नाराज झाले. भरत गोगावले नाराज होण्यापेक्षा सगळ्यात अधिक नाराज झाले ते एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेंना नाराजीसाठी छोटंसं कारण लागतं, ते लगेच नाराज होतात आणि ते नाराज झाले. एकनाथ शिंदेंनी ही नाराजी थेट दिल्लीकडे बोलवून दाखवली. ते दिल्लीला गेले. इकडे मुख्यमंत्री दावोसला गेलेले होते. महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी, करार करण्यासाठी मुख्यमंत्री दावोसला गेले. ते दावोसला गेलेत ही संधी साधून एकनाथ शिंदे दिल्लीला गेले. त्यांनी अमित शहांची भेट घेतली आणि रायगडचं पालकमंत्रीपद हे आपल्या शिवसेनेकडे कसं आलं पाहिजे आणि त्यात ते पुन्हा भरत गोगावलेंकडे कसं आलं पाहिजे हे त्यांनी विस्तृत अमित शहांना पटवून दिलं. दिल्लीतनं चक्र फिरली. मुख्यमंत्री दावोसमध्ये असतानाच अमित शहांचा फोन गेला आणि या दोन पालकमंत्रीपदावर स्टे आणला गेला, स्थगिती देण्यात आली. आता तुम्ही म्हणाल दोन पालकमंत्रीपद कुठले, एक नाशिक आणि एक रायगड, म्हणजे आदिती तटकरे यांना पालकमंत्री केलं हे काही शिवसेना एकनाथ शिंदेंना मान्य नव्हतं आणि तिथेच तर सगळी अडचण होती. मग रायगडच्या पालकमंत्री याला स्थगिती आणली गेली, म्हणजे आदिती तटकरे पालकमंत्री झाल्या होत्या, तिथे स्थगिती आणली. पण नाशिकला का आणली? मग याचं कारण असं आहे की एकतर आम्हाला नाशिकचं पालकमंत्रीपद द्या, नाहीतर रायगडचं पालकमंत्रीपद द्या. तुम्ही जर का नाशिकचं देणार नसाल तर मग आम्हाला रायगडचं पाहिजे आणि रायगडचं तर तुम्ही आदिती तटकरेंना दिलं आहे. मग आता जर का स्थगिती आणली तर ती रायगडवरही येणार आणि जोपर्यंत रायगडचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत नाशिकचा देखील पालकमंत्री होता कामा नये, म्हणून नाशिकच्या पालकमंत्री पदावरही स्थगिती आणली. इतकं राजकारण त्या दरम्यान शिजलं. बरं, एवढं होतं आहे असं वाटलं की हे सगळं झाल्यानंतर आता भरत गोगावलेंच्या गळ्यामध्ये पालकमंत्री पदाची माळ पडेल. पण मुख्यमंत्री ते देवेंद्र फडणवीस आहेत. राजकारण कसं खेळायचं आणि कुणाला कसं खेळवायचं हे देवेंद्र फडणवीसांनी इतकं उत्तम कोणी जाणत नाही.
त्यामुळे पालकमंत्रीपदाचं घोंगडं जे आहे ते भिजत 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 राहिलं ते आज अखेरपर्यंत. याच्यामध्ये भरत गोगावलेंनी आपण पालकमंत्री होणार, आपल्याच नावावर शिक्कामोर्तब होणार म्हणून वर्षभरापूर्वी जॅकेट शिवून घेतली होती, कोट शिवून घेतले होते की आपल्याला पालकमंत्रीपद मिळालंच पाहिजे. आदिती तटकरेंच्या नावाला स्थगिती मिळाली होती, त्यामुळे भरत गोगावलेंना वाटलं आता आपण होणारच, त्यामुळे त्यांनी जॅकेट शिवलं. पण जॅकेट शिवूनही काही उपयोग झाला नाही, तरीही पालकमंत्रीपद मिळेना. मग शेवटी भरत गोगावलेंनी आंदोलन केलं, महामार्ग स्थगित केला, कोकणातला रायगडच्या इथला, रायगडकडनं कोकणामध्ये जाणारा महामार्ग अडवून धरला, टायर जाळले. का तर पालकमंत्रीपद आपल्याला मिळायलाच पाहिजे यासाठी. एवढं सगळं होऊनही पालकमंत्रीपद मिळतंय कुठे? मुख्यमंत्री आहेत, कधी द्यायचं, कुणाला द्यायचं, द्यायचंच का, असे सगळे जे काही बुद्धिबळाच्या पटलावरचे जे काही प्यादी असतात ती सगळी देवेंद्र फडणवीसांच्याकडे. आणि त्यामुळे मधल्या काळातलं राजकारण हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये ज्या पद्धतीचं राहिलं, काटशहाचं राहिलं, ते बघता आता पालकमंत्रीपद मिळेल का नाही अशी शंका भरत गोगावलेंना आली. आणि नाशिकमध्येही आता कोणाला पालकमंत्रीपद देणार? कारण नाशिकच्याही पालकमंत्रीपदावर खरं तर छगन भुजबळांचा आणि दादा भुसेंचा डोळा होता. म्हणजे जर आपण त्या अर्थाने बघायला गेलं तर रायगडचं पालकमंत्रीपद जे आहे ते तसं अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेलं पाहिजे आणि नाशिकचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडे म्हणजे एकनाथ शिंदेंकडे गेलं पाहिजे. त्यामुळे जर का तुम्ही नाशिकचं पालकमंत्रीपद आम्हाला दिलं तर मग ते दादा भुसेंना मिळालं पाहिजे आणि इकडे तुम्हाला द्यायचं असेल तर मग तुम्ही राष्ट्रवादीला देऊ शकता. पण भाजपनी मधल्यामध्ये काय केलं तर आपला पालकमंत्री, कारण येणाऱ्या 2027मध्ये कुंभमेळा होतोय, मग कुंभमेळा होतोय तर तेव्हा आपलाच माणूस तिथे पालकमंत्री असला पाहिजे. म्हणजे मंत्री गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री असले पाहिजेत म्हणून त्यांना पहिल्यांदा पालकमंत्री केलं, पण त्याला स्थगिती आली. त्यामुळे या दोन्ही ठिकाणची स्थगिती आणि आत्तापर्यंतचा लागलेला पूर्णविराम हा आता संपला आणि दोन्ही ठिकाणचे पालकमंत्रीपदाच्या नावांवर शिक्कामोर्तब झालं आहे. भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री झाले आणि तिकडे ठरलं होतं त्याप्रमाणे गिरीश महाजन झाले. आता भरत गोगावले होण्यामध्ये ती सुद्धा वाट इतकी सोपी होती का आणि सरळ होती का? तर अजिबात नाही. याच्यामध्ये अडसर होता तो सुनील तटकरेंचा. सुनील तटकरे काहीही झालं तरी रायगडचं पालकमंत्रीपद सोडणार नाहीत, म्हणजे आदिती तटकरेंना ते मिळावं यासाठी ते प्रयत्न करणार हे अगदी ठाम माहिती होतं. पण झालं की मधल्या या इलेक्शनच्या काळामध्ये अनिकेत तटकरे जे सुनील तटकरेंचे चिरंजीव आहेत त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी, आता उमेदवारीचा दावा होता तो पुन्हा शिवसेनेकडे होता, त्यामुळे शिवसेनेने अनिकेत तटकरेंसाठी ही जागा सोडावी आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला पालकमंत्रीपद सोडू असा एक पडद्यामागे करार झाला. त्याची चर्चा झाली पण ते काही फार अधिकृतरित्या समोर आलं नाही. पण ही चर्चा झाली, त्या दोघांमध्ये या गोष्टीचे सेटलमेंट झाल्या की अनिकेत तटकरेंना उमेदवारी जर मिळत असेल तर रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावले किंवा शिवसेनेकडे आम्ही देऊ. आणि ते जेव्हा झालं, अनिकेत तटकरेंना उमेदवारी मिळाली, अनिकेत तटकरे निवडून आले. विधान परिषदेची ही सगळी गोष्ट आहे. अनिकेत तटकरे विजयी झाले आणि मग आता जेव्हा पालकमंत्रीपदाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली, म्हणून आता मधल्या काळामध्ये भरत गोगावले अगदी ठामपणाने म्हणत होते की पालकमंत्री मीच रायगडचा, आता फक्त घोषणा होणंच बाकी आहे. आणि त्याप्रमाणे गेल्या 5-6 दिवसामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पालकमंत्रीपदाला घेऊन सखोल चर्चा झाली आणि या चर्चेनंतर भरत गोगावले आणि गिरीश महाजन या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि आज अधिकृतरित्या आता भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री आहेत हे जाहीर करण्यात आलेलं आहे. म्हणूनच म्हटलं की घोडं अखेर गंगेमध्ये न्हालेलं आहे. हा जो काही पालकमंत्रीपदाचा मुकुट आहे तो अखेर
भरत गोगावलेंच्या डोक्यावर चढलेला आहे. आता पालकमंत्रीपदासाठी एवढा आटापिटा का बुवा, असा एक प्रश्न तुमच्यासारख्या लोकांच्या मनामध्ये येऊ शकतो. अहो, पालकमंत्रीपद म्हणजे निधी जो येतो तो निधी वाटपाचे जे अधिकार आहेत, हे सगळे अधिकार हे त्या पालकमंत्र्याकडे असतात. त्यामुळे निधी कुठे द्यायचा, किती द्यायचा, कुणाला द्यायचा, ह्याचे अधिकार पालकमंत्र्याकडे आहेत. त्यामुळे तो सगळ्यात मोठा त्याचा फायदा आहे पालकमंत्री असण्याचा. त्याचबरोबर जर दुसरं आपण बघितलं तर शेवटी पालकमंत्री असल्यामुळे काय होतं की त्या भागामध्ये आपलं राजकीय वर्चस्व, राजकीय ताकद ही वाढवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. म्हणजेच काय तर आपले जे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांना त्यांची कामं मार्गी लावणं, कार्यकर्त्यांना काही कॉन्ट्रॅक्ट्स मिळवून देणं, अशा पद्धतीची जी काही रचना करता येऊ शकते ते पालकमंत्री असल्यामुळे ते होऊ शकतं. किंवा आपल्या पक्षामध्ये जर कुणाला नवीन यायचं असेल, कुठल्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला, तर त्यालासुद्धा आपल्याला काही कामं देता येऊ शकतात. म्हणजे थोडक्यात पालकमंत्री पद असणं हे त्या अर्थाने म्हणजे एक संघटनात्मक वाढीसाठी, स्वतःच्या वाढीसाठी, निधी आपल्या हातामध्ये ठेवण्यासाठी, त्याचं वाटप कसं करायचं याचे अधिकार आपल्याकडे ठेवण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी पालकमंत्री असणं हे फार गरजेचं आहे. आणि मग त्यातून प्रशासनावरची पकड म्हणजे ज्याला आपण म्हणतो जिल्हाधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्यातला जो समन्वय आहे, या समन्वयाचं काम तो पालकमंत्री करत असतो. त्यामुळे त्या योगे प्रशासनावर एक पकड निर्माण होते. हे सगळं होत असताना आणि दुसरी गोष्ट शेवटी रायगड या भागातले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न अधिक प्रभावीपणाने आपल्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडता येणं ते किंवा मांडता येणं यालाच पदाचे काही जे अधिकार येतात त्या अधिकारांमध्ये ती गोष्ट येते. म्हणजे आपण आपल्या भागातले कामं जी आहेत ती आपण मार्गी लावू शकतो, हा त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे पालकमंत्रीपद आपल्याकडे असावं असा प्रत्येक नेत्याचा, मंत्र्याचा एक आग्रह आपल्याला बघायला मिळतो. पण शेवटी अखेर दोन्ही तिढे सुटलेले आहेत. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला, नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला. आता कुंभमेळ्यासाठी जोमाने काम करण्यासाठी गिरीश महाजनांना रान मोकळं मिळालेलं आहे. त्यातूनच आज तिकडे नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा झाला. खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वामध्ये हा आक्रोश मोर्चा झालेला आहे. पण संजय राऊतांनी गिरीश महाजनांवर प्रचंड टीका केलेली आहे की या नाशिक शहराचं विद्रुपीकरण जर कोणी केलं असेल तर त्याला जबाबदार गिरीश महाजन आहेत. इथे जे मृत्युमुखी पडलेली आहेत लोक, याला जबाबदार गिरीश महाजन आहेत. त्यामुळे त्यांच्यावर 307 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीसुद्धा आज राऊतांनी केलेली आहे. ही एकीकडे होत असताना आज गिरीश महाजनांच्या नावावर पालकमंत्री पदाचं शिक्कामोर्तब झालं आहे. आता कुंभमेळ्याच्या दृष्टीनं आणि आता गिरीश महाजन पालकमंत्री झालेच आहेत, तर जो काही खड्ड्यांचा प्रश्न आहे, नाशिक शहराच्या विद्रुपीकरणाचा प्रश्न आहे आणि आत्तापर्यंत लोकांचे जे बळी गेलेत, आता या बाबतीमध्ये पुढे कसं काम करत आहेत गिरीश महाजन हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. इकडे रायगडच्या दृष्टीनं रायगडचा विकास, रायगडकरांचे प्रश्न हे पालकमंत्री म्हणून आता भरत गोगावले कसे मांडतायत हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा राहील. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.